21वी कविता संतवाणी. संत तुकाराम महाराज ज्ञानेश्वर तुकारामांमध्ये 1608 ते 1650 त्यांची माहिती बघू. वारकरी परंपरेतील श्रेष्ठ संत कवी. त्यांच्या रचनामध्ये अध्यात्म, भक्ती आणि व्यवहार यांची सांगड केली दिसते. ढोंग, दैववाद, अहंकारी वृत्ती, दुराचार इत्यादीचा प्रखड समाचार त्यांनी आपल्या अभंगातून घेतलेला दिसतो. प्रेम, नैतिकता, करुणा व सर्वांमध्ये ईश्वराचे अस्तित्व ही मूल्ये स्वीकारून आदर्श प्रापंचिक जीवन कसे जगावे याचा उपदेश ते आपल्याला अभंगात करतात. त्यांच्या अभंगातील ओळींना सुभाषिताचे मोल प्राप्त झाले आहे. प्रस्तुत अभंगात संत तुकाराम महाराजांनी शब्दांचे महत्त्व विविध उदाहरणे देऊन पटवून दिले आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरला दरवर्षी येते. तुकाराम महाराजांचा तुकाराम गाथा नावाचा एक ग्रंथ आहे, ज्यामध्ये त्यांनी लिहिलेले सगळे अभंग त्यात त्यांनी शब्दबद्ध केलेले आहेत. संत तुकाराम हे महाराष्ट्रातील एक थोर संत कवी आहेत, ज्यांच्या विना मराठी साहित्य अधुरं आहे. त्यांच्या सगळ्या अभंगातून आणि सगळ्या त्यांच्या साहित्यातून त्यांनी समाजामध्ये चालणाऱ्या दांभिकतेवर प्रचंड प्रहार केलेले असतात. दैववाद त्यांनी नाकारलेला दिसतो. त्यांनी पांडुरंगाची खूप भक्ती केली, प्रचंड भक्ती केली, पण ती भक्ती करत असताना त्यांनी दांभिकता, दैववाद, अहंकार वृत्ती, ढोंग, दुराचार या सगळ्यांचा त्यांनी खरपूस समाचार आपल्या अभंगातून घेतलेला दिसतो. या अभंगात मात्र आपल्याला त्यांनी शब्द असतात त्या शब्दांचा गौरव केले दिसतो आणि हे शब्द म्हणजे कसे महत्त्वाचे आहेत. आणि एखादा कवी, एखादा साहित्यिक, एखादा संत जेव्हा आपल्यासमोर त्याची रचना मांडतो तो शब्दाच्या माध्यमातून मांडतो. त्यामुळे शब्द हे किती महत्त्वाचे आहेत हे सांगण्याचा प्रयत्न तुकाराम महाराजांनी आपल्याला या अभंगातून केला दिसतो. पहिल्यांदा मी कविता वाचते, मग नंतर आपण त्याच्या अर्थाकडे वळणार आहोत. पूर्ण कविता मी वाचणार आहे. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. शब्दाची आपुल्या आमुच्या जीवाचे जीवन, शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लुका. तुका म्हणे पहा शब्दाची हा देव, शब्दाची गौरव पूजा करू. अशा प्रकारे शब्दांचा गौरव इथं आपल्याला केलेला दिसतो. काय सांगताय तुकाराम महाराज पाहूया. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने. एखाद्या साहित्यिकाच्या घरी तुम्हाला, एखाद्या लेखकाच्या घरी तुम्हाला रत्न जी वेगवेगळ्या प्रकारची आहेत, माणिक आहे, पवळा आहे, हिरा आहे, अनेक प्रकारची रत्न आपल्याला माहिती आहेत. पण एखाद्या साहित्यिकाच्या घरात मला अशा प्रकारची रत्ने सापडणार नाही. कदाचित तो गरीब पण असेल, कारण सरस्वती आणि लक्ष्मी एकत्र नांदत नाही असं आपल्याकडे एक म्हण आहे. त्याच्यामुळं ती कदाचित त्यांच्याकडं श्रीमंती नसेल. पण तुकाराम महाराज म्हणतात आमच्या घरी रत्न कुठलं आहे तर शब्दाचे रत्न आमच्या घरी आहे, शब्दाच्या रत्नाचं धन आमच्या घरी आहे. शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. शस्त्र काय आहे आमच्याकडं तर शब्द आहे. शब्दाला शस्त्राची धार आहे. इतके पॉवरफुल शब्द आहेत, इतके धारदार शब्द आहेत की त्या शब्दाच्या साहाय्यानं आम्ही लोकांवर प्रहार देखील करू. यत्न म्हणजे प्रयत्न करू. शब्दांची शस्त्रे यत्न करू. आमच्याकडे असणारी जी शब्दांची शस्त्र आहे त्याच्याच साहाय्याने आम्ही दुसऱ्यांवर प्रहार करू शकतो. इतकी शब्दांची ताकद त्यांनी इथं मांडलेली आहे. आपण बघतो एखाद्याचं लिखाण जे असतं ते समाज मनात किती परिवर्तन करू शकतो. ह्याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे स्वातंत्र्य संग्रामात अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी लिखाण करून लोकांची मेलेली मन जागृत करण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यात सावरकर हे अग्रगण्य दिसतात आपल्याला. त्यांच्या अनेक भाषणातून, अनेक लिखाणातून, अनेक गाण्यातून, लिखातून, साहित्यातून आपल्याला लोकांची मेलेली मने उठण्यासाठी किंवा ब्रिटिशांच्या विरोधात त्यांनी स्वतःची शब्दाची ताकद वापरलेली दिसते. शब्द हे शस्त्र आहेत, शब्द नव्हे शस्त्र असं एका वर्तमानपत्राचं आपल्याला बोधवाक्य सुद्धा दिसतं. कारण शब्द हे फार महत्त्वाचे असतात. म्हणूनच शब्द तोलून मापून वापरा असं नेहमी आपल्याला सांगितलं जातं. शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लुका. शब्द हे आमच्या जीवनाचं जीवन आहे. म्हणजे आमच्या जीवनातला सगळ्यात महत्त्वाचा भाग काय आहे तर शब्द आहे, साहित्य आहे, सरस्वतीची पूजा आहे. आणि हेच शब्दांचं धन, हाच शब्दांचा पैसा आम्ही लोकांना वाटतो. आमच्याकडे साधा पैसा नाही. नेहमीचा जो आपल्या नेहमीच्या जीवनात असतो तो पैसा आमच्याकडे नाही, पण आमच्याकडे शब्दाचं धन आहे.
आणि त्या शब्दाच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचू. लक्षात घ्या, एखाद्याला आपल्याला मराठीत असं म्हटलं जातं की बोलणाऱ्याचे माती विकली जाते आणि न बोलणाऱ्याचे गहूही विकले जात नाही. याचा अर्थ तुमच्याकडे जर शब्दांचं कौशल्य उत्तम असेल तर तुम्ही वेगवेगळ्या लोकांशी चांगल्या पद्धतीने संवाद साधू शकता आणि जनलोकांपर्यंत तुम्ही पोहोचू शकता. म्हणून हे जे पुढारी मंडळी आहेत सगळी, त्यांचं शब्दांवर भरपूर प्रभुत्व असतं आणि त्या शब्दांच्या साहाय्याने ते निवडून येतात. त्या शब्दांची ताकद अफाट आहे हे तुकाराम महाराजांनी पुन्हा पुन्हा अधोरेखित केलेले दिसते. तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. तुकाराम महाराज म्हणतात हे शब्दच आमच्यासाठी देव आहे आणि त्याची पूजा पण कशाने बांधणार आहोत तर शब्दांची. शब्देची गौरव पूजा करू, शब्दांनी गौरव करून त्याची पूजा करू. जे तुकाराम महाराजांच्या घरी धन कोणते आहे तर शब्दरूपी धन, रत्न हेच त्यांचं धन आहे आणि देव सुद्धा तोच आहे, जीवन सुद्धा तेच आहे, धन सुद्धा तेच आहे आणि लोकांना देण्यासाठी असलेले शस्त्र देखील शब्दच आहेत असं त्यांनी आपल्याला शब्दाचं महत्त्व पटवून देण्यासाठी इथं अभंग रचलेला आपल्याला दिसतो. त्याचा भाव तर तिथं खाली दिलेला आहे, तो मी वाचते. संत तुकाराम महाराज सांगतात आमच्या घरी धन कोणते तर शब्दरूपी रत्ने हेच आमचे धन. आमच्या शब्दांना रत्नांचे मूल्य प्राप्त झालेले आहे, म्हणजे किंमत आहे. इतके शब्द आमचे मूल्यवान आहेत की रत्नाचं मौल्य त्याला प्राप्त झालेलं दिसतं. समाज प्रबोधनासाठी स्वतःचे मत पटवून देण्यासाठी आम्ही शब्दरूपी शस्त्र जाणीवपूर्वक वापरतो. एखाद्याला जर कळत नसेल तर त्याला कडक शब्दात सांगण्यासाठी जेव्हा शब्द वापरले जातात तेव्हा ते शस्त्राच्या रूपाने वापरले जातात. एखाद्याला चांगल्या पद्धतीने सौम्य शब्दात वापरले जातात तेव्हा प्रेमळ पद्धतीने समजवले जातं. त्यावेळेला त्या शब्दांची धार वेगळीच असते. अशा वेळेला शब्द हे शस्त्रासारखे जाणीवपूर्वक वापरले जातात. कधी समाज प्रबोधनासाठी अत्यंत प्रकट शब्दाचा वापर करतो तर कधी मृदू शब्दात चर्चा करतो, बोलतो. शब्द हेच आमच्या जीवनाचे सर्वस्व आहे. समाजातील लोकांना धन म्हणून आम्ही शब्दच वाटतो, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून अनमोल असा उपदेश करून लोकांचे जीवन सुधारतो. म्हणून त्यांनी त्यात सांगितलेलं आहे की शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जनलोका. शेवट सांगितलेलं आहे शब्द आमच्यासाठी देवस्वरूप आहेत, म्हणून या शब्दांचा गौरव व सन्मान करून आम्ही त्याची पूजा करतो. असं शब्दांचं महत्त्व सांगणारी ही कविता आपल्याला इथं दिसते. दुसरी संतवाणी आपण इथं पाहणार आहोत, संत सावतामाळी यांची. संत सावतामाळी हे नामदेवकालीन प्रसिद्ध संत आहेत, जे अरण नावाच्या मोडलिंपसल्या गावापाशी राहते. इथं ते मळ्यात राबत असत आणि त्यांनी त्यांच्या कृतीतून हे दाखवून दिलं की संत सावतामाळी हे जवळच्या आपल्या पंढरपूर जवळच्या एका खेड्यात राहत होते. पण तिथं त्यांनी शेती करत असत आणि शेती करताना नामस्मरण करत असत आणि त्यांचं नामस्मरण हे सतत काम करताना होतं. म्हणजे काम हे ईश्वर असं त्यांनी मानलेलं आहे. कर्तव्य हे काम हे ईश्वर आहे. त्यासाठी ते पांडुरंगाकडे चालत पायी वारीनं दिंडीला कधी आले नाही. ते म्हणायचे की ही सगळी कांदा भाजी एवढी विठाई माझी, हे सगळं जे माझं शेत आहे तेच माझ्यासाठी विठोबा आहे. आणि म्हणून एकादशी नंतर साक्षात परमेश्वर पांडुरंग आपल्या इथला या सावतामाळ्यांच्या दर्शनाला त्यांच्या घरी जातो. म्हणजे परमेश्वर काय सांगतो की तुमचं कर्तव्य करा. संत सावतामाळ्याचं इथं आपण माहिती पाहणार आहोत. अंदाजे 1250 ते 1295 दरम्यान त्यांचा कार्यकाल आहे. नामदेवकालीन सुप्रसिद्ध संत आपला व्यवसाय हाच परमार्थ मानून ते भजन नामस्मरण करत शेतात मळ्यात राबत असत. प्रत्येक सुप्त अवस्थे परमतत्व असे हे भक्तिभावाने जागृत करायचे असते, हा त्यांचा महत्त्वाचा विचार. त्यांचे अभंग आशयाने समृद्ध आणि आविष्काराच्या दृष्टीने प्रासादिक आहे. अतिशय अर्थपूर्ण असे त्यांचे सगळे अभंग आहेत. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा अभंग हा आहे, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला हरी, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. अशा प्रकारचा त्यांचा अत्यंत लोकप्रिय असा अभंग आहे. त्यातून त्यांनी तेच सांगितलेलं आहे की कर्तव्य महत्त्वाचं आहे, काम करत राहा. देवदेव करायचं म्हणून काम सोडून नुसता देवदेव करायचं नाही, तर तुम्ही जर स्वतःचं कर्तव्य योग्य पद्धती केलं तर साक्षात देवसुद्धा तुम्हाला भेटायला येतो, असं त्यांच्या उदाहरणातून आपल्याला दिसून येते. आपण कविता वाचूयात. प्रस्तुत अभंगात संत सावता महाराज नेहमी संतांची आठवण मनात राहावी असे मागणे परमेश्वराकडे काय मागणं मागितलंय तर संत मला नेहमी आठवावं, संतांची नेहमी मला आठवण राहावी अशी त्यांनी मागणी केलेली दिसते. मागणे ते आम्हा नाही हो कोणासी, आठवावे संतासी हेची खरे, पूर्ण भक्ता
आम्हा ते भक्ती दाविती घडवी संगती तयाशीच सावता म्हणजे कृपा करी नारायणा देव तोची जाणा असे म्हणून सावता माळ्यांच्या अभंग गाथातून घेतलेला हा अभंग आहे. काय सांगतात सावता महाराज? संत सावता महाराज म्हणतात, हे परमेश्वरा, आम्हाला कोणाजवळ काहीही मागायचे नाही. आम्हाला नेहमी संतांची आठवण राहावी हीच खरी आमच्या मनातील इच्छा आहे. संत हेच खऱ्या अर्थाने भक्तीचा मार्ग दाखवतात. म्हणून आम्हाला संतांचा सहवास सतत लाभावा. त्यासाठी परमेश्वरा कृपा करून आम्हाला संतांची भेट घडव, कारण संत हे आमच्यासाठी देव आहे. असंच तुकाराम महाराजांनी संत संग देई सदा असं सांगितलेलं आहे. संताची संगती फार महत्त्वाची आहे मुलांनो, लक्षात ठेवा. अ मॅन इज नोन बाय हिज कंपनी असं म्हटलं जातं इंग्रजीमध्ये. म्हणजे तुमच्या अवतीभोवती कोण आहे, तुम्ही कोणाशी भेटा, कोणाशी बोलता, कोणाबरोबर राहता, ह्याच्यावरून तुमचं सोशल स्टेटस काय आहे, तुम्ही काय आहात हे ठरत असतं. म्हणून सतत संत संगती मागितली तर संतांच्या सहवासात आपला उद्धार होईल हे त्यांना इथं सांगायचे आहे. मागणे ते आम्हा नाही हो कोणासी, आठवावे संतासी हेसी करे. आमचं मागणं काहीही नाही आहे, कुणाला आम्हाला काही मागायचं नाही. आम्हाला फक्त हे हवं आहे, काय तर संताची आठवण आम्हाला सतत येईल. पूर्ण भक्त आम्हा ते भक्ती दावीत, ते पूर्ण भक्त आहे. ते संत जे आहेत सगळे, तुकाराम महाराज, ज्ञानोबा महाराज, एकनाथ महाराज, गोरोबा काका, मुक्ताई, बहिणाबाई, ह्या सगळे जे संत होऊन गेले जनाबाईसारखे, ते पूर्ण भक्त आहेत. म्हणजे काय, अपूर्ण भक्त कोण? आपल्यासारखे सामान्य लोक असतात. आणि ते पूर्ण भक्त आहे कारण त्यांना साक्षात ईश्वरानं दर्शन दिलेलं आहे. आणि ते जसे वागतात, जसे बोलतात, जसं आचरण करतात तसं आचरण आपण करायचं, कारण त्यांनी आपल्याला भक्ती कशी करायची हे त्यांच्या आयुष्याच्या उदाहरणातून पटवून दिलेलं असतं. घडावी संगती ताईशी म्हणून सतत त्यांच्याशी संग राहावं, त्यांच्याबरोबर आम्ही राहावं, त्यांच्याबरोबर आठवण आम्हाला यावी त्यांची, आणि त्यांच्याबरोबर आम्हाला राहता यावं असं मागणं मत आहे. सावता म्हणजे कृपा करी नारायणा देव तोची जाणा असे म्हणू. सावता माळी म्हणतायत, संत सावता माळी देवाला म्हणतायत, हे नारायणा, हे पांडुरंगा, आमच्यावर कृपा कर आणि तोच देव आहे हे जाणून मग अशी कृपा कर आमच्यावर की सतत आम्हाला त्यांचा सहवास लाभावा, सतत आम्ही त्यांच्या भेटीत असावं, कारण हे संत आमच्यासाठी देव आहेत आणि त्याच्यापेक्षा आम्हाला काहीही नको. संत संग देई सदा हे जसं तुकाराम महाराजांनी मागितलेलं आहे, तसंच इथं आपल्याला संत सावता माळी यांनी देखील त्यांच्या अभंगातून हेच मागितलेलं आपल्याला दिसतं. अशा प्रकारे हा दुसरा अभंगही आपण इथं संपवलेला आहे. आणि मला वाटतं तुमचा पूर्ण पुस्तकाचा हा अभ्यास इथे पूर्ण झालेला आहे. मराठीचं पुस्तक या ह्याच्यात तुमचं संपवलेलं आहे. आता काही व्याकरणाचा भाग राहिलेला आहे, तो व्याकरणाचा भाग वेळोवेळी तुम्हाला टाकत राहील. मुलांनो, जरी लॉकडाऊनमुळे शाळा होत नसेल तरी हा नेहमीला जाणारा जो अभ्यास आहे तो करत राहा. मराठी पुस्तकं वाचत राहा आणि ते सोडवत राहा सगळे, कारण हाच अभ्यास तुम्हाला पुढच्या वर्षी उपयोगाला येणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना बेस्ट ऑफ लक.